सुद्धा नियम आहे मित्रांनो. आज अनेक नियम आहेत. 12th मॅन आम्ही का बोलवलं नाही कॉम्बॉक्समध्ये, तर एखाद्या खेळाडूला ऑनफिल्डमध्ये जर इंजुरी झाली तर 12th मॅन मात्र त्यांच्या खेळाडू कक्षामध्येच त्याची जागा घेऊन मैदानामध्ये उतरेल, रिप्लेसमेंट. त्याच्यासाठी आम्ही 13वा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्समध्ये बोलवलेला आहे. चला सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला अनिकेत पाटील स्ट्रायकिंग इन आणि त्याच्या जोडीला आला सूरज पाटील, आणि बॉलर आहे ओव्हर नंबर 1 मध्ये प्रसाद पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक, सामन्याला होते सुरुवात. लेट्स अ प्ले. पहिलाच बॉल इथे पिचिंग झाल्यानंतर बॅकफुटवर गेला होता अनिकेत पाटील, आणि पंच करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची होते समाप्ती. पहिलाच बॉल इथे डॉट टाकला मी म्हणेन प्रसाद पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ला गुपेश मात्रे आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुलर लाईनच्या चेंडू आणि इथं मिड ऑफला वरून उडवलाय बॉल. लॉंग ऑफला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला चौकार. मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता आणि ते पाहिलं मी म्हणेन अनिकेत पाटीलनं, आणि मिड ऑफ वरून बॉल खेळलाय. अगदी खूप चांगला स्ट्रोक. निर्जन स्थळी बॉल पडल्यावर बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टीमची धावसंख्या 4. पुन्हा एकदा प्रसाद पाटील ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग होते. यावेळेस इनसाइड आउट क्रिकेटचा पुस्तकी फटका, कॉपी बुक स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 8. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवले या स्ट्रोकनं. क्रिकेटचा आविष्कार असे बरेच शब्द आहेत मित्रांनो. इनसाइड आउट. लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की असे फटके रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बॅटमधून आपण पाहतो, परंतु सध्या रोहित शर्मा नावामध्ये हिट आहे परंतु IPL स्पर्धेमध्ये अजूनही हिट झाला नाही. टीमची धावसंख्या 8. आता क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही पहा, मिड ऑफ होता त्याला हटवलाय आणि वाईडिश लॉंग ऑफला मात्र हर्षद पाटीलला आणलाय. हे प्रोटेक्शन आहे अनिकेत पाटीलच्या विरोधामध्ये. डीप मध्ये तुम्ही पाहता एक मिड विकेट, एक डीप वाईडिश लॉंग ऑफ. हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचं प्रोटेक्शन. यावेळेस पहा अक्रॉस द बॅट, परंतु अपील नाही आहे. पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आलेले आहे, आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 9. लेग बिफोर विकेटची कुठलीही अपील झाली नव्हती, कारण पिचिंग इम्पॅक्ट जर किरण होता ना तो बराच ऑफसाईड ऑफ स्टंपला होता. सर्व यष्ट्या जर आपण जर DRS सिस्टीम असली असती तर आपल्याला ते स्क्रीनवरती पाहायला मिळालं असतं. पिचिंग लाईन, त्यानंतर इम्पॅक्ट काय आहे बॉलचा. यावेळेस पहा मिड विकेटला फुलटोस. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, आणि फेकून दिलाय सूरज पाटीलच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 रन KKPL षटकार. टीमची धावसंख्या आहे या 6 रनच्या मदतीने 14, माफ करा 15 धावा झालेल्या आहेत. 1 रन सिंगलची झालेली आहे अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला 5 बॉलचा खेळ संपलाय. प्रताप मुकादम आहेत आमच्या उजव्या बाजूला जे स्कोररची भूमिका करतात, आणि आमच्या डाव्या बाजूला शुभम आगासकर. त्यांचं शतेश आभार. यावेळेस पहा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. संधी प्राप्त होईल का. दीपेश धावतोय आणि एक टप्पा घेत बॉल उचललाय. तोपर्यंत 2 रन कंप्लीट झाल्या सूरज पाटीलच्या बॅटमधून, आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 17. टॉस हरल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग मात्र करत असताना 40-42 रायडर्स अभिन पाटील यांच्या मालकीचा संघ मात्र बॅटिंग करतोय. काल मित्रांनो मजा आली मॅचमध्ये. IPLच्या स्पर्धेमध्ये DY पाटील हे स्टेडियम गाजलं अक्षरशः. आणि पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी MS3 धोनी मार रहा है अशा चर्चा सुरू होत्या. आणि महेंद्रसिंग धोनीनं मात्र दाखवलेलं आहे अख्ख्या जगाला की मी अजूनही वेल फिनिशर आहे. जगातला विश्वातला वेल फिनिशर. काय फटकेबाजी. जयदेव जयदेव उनटकट अगदी आरतीच वाचून दाखवली मी म्हणेन महेंद्रसिंग धोनीनं. हर्षद पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये फुलर लाईनचा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह खूप चांगला फटका आणि बॉल चाललाय गुपेश मात्रेला छलांग मारून. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. कमी योगायोग असतो मित्रांनो. हे आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. बंधूंची जोडी एकमेकांच्या विरोधामध्ये. यावेळेस पास स्वीप केला बॉलला 1 रन कंप्लीट. दूरवरून येणार क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 रन अनिकेत पाटीलच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती आता रन झालेले आहे 23. कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 17. एकी गडी मात्र बाद करताना आला नाही बॉलर प्रसाद पाटीलला. खूप चांगली भागीदारी होते पहिल्या गड्यासाठी मी म्हणेन. 40-42 रायडर्स या टीमची चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. अनिकेत पाटील आणि सूरज पाटील करून. हर्षद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कोपरखेरणे गाव इंडकडून ओव्हर नंबर 2 मध्ये सुरुवात करतोय. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. एक शॉट बॅकवर्ड स्कोअर लेगला गोपेश मात्रेला ठेवलाय. यावेळेचा मिड ऑफला खूप चांगला असेल. निलेश चंद्र पाटीलने टिपला आणि फलंदाज मात्र बाद. पहिला धक्का अनिकेत पाटील गॉन. डीजे आणि पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला धक्का विकेट क्रमांक पहिला इथे तंबूच्या आश्रयाला परतला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज टीमचा आयकॉन खेळाडू मिलिंद पाटील माफ करा वेटा मिलिंद वेटा मात्र आता मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन खेळाडू आहे टीमचा कॅप्टन. स्ट्रायकिंग इनला मिलिंद वेटा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आहे जो सलामीला आलाय सुरेश पाटील. डीप मध्ये तुम्ही पाहताय डीप मध्ये लॉंग ऑफ आणि डीप मध्ये लॉंग ऑन कारण जास्त स्ट्रोक मिलिंदचे समोर असतात आणि प्रोटेक्शन आहे मिलिंद वेटाच्या विरोधामध्ये. एक डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक आहेत ते 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा हर्षद पाटील यावेळेस पहा ओव्हर पिच बॉलला चॉप केलाय. इथे चांगली फिल्डिंग होती आणि डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला परंतु बॉल अगदी वरून ट्रॅव्हल झाला स्टंपच्या त्यामुळे 1 रन कंप्लीट झाली. खोलो टप्प्याचा बॉलला चॉप केला होता. सिंगलना अकाउंट उघडलेलं आहे मिलिंद भेटानं स्वतःचं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आहे 24.
यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला बॉल हाताला हर्षद पाटीलनं अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकर ज्या बॉटम एजला बॉल लागला आणि बॉल तिथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड झाला. रन मात्र मिळाले नाही. डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये हर्षद पाटील. यावेळेस पहा खूप चांगला फटका. स्टंट अँड डिलिव्हर अगदी समोर होता. ओव्हर पिच त्याला उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. पंचांचा सिग्नल आउट ऑफ द पार्क. अकॅडमी क्रॅकिंग षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून. ₹5,000 कॅश प्राइज दिलं जाईल आणि आणखीन एक मिलियन वेटासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारासाठी ₹150 आणि प्रत्येक षटकारासाठी ₹250 कॅश प्राइज कुमार ध्रुव राजेश वेटा यांच्याकडून दिलं जाईल. म्हणजे मिलियन वेटानं या मॅच मध्ये जर 5 षटकार मारले तर 5 मल्टिप्लाय 250 म्हणजे जेवढी अमाऊंट होईल ती मिलियन वेटाच्या खात्यामध्ये जाईल. ओव्हर नंबर 2 संपलेला आहे. आता तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अजय आगसकर ज्याने पहिल्या मॅच मध्ये 2 विकेट प्राप्त केले होते 3 धावा खर्च करत असताना. तोच आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर आणि उडवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून मिलिंद वेटाच्या बॅट मधून. अकॅडमी क्रॅकिंग षटकार. ज्याने त्याला पाठवलं प्लॉटच्या बाहेर. षटकारानं मात्र आता स्वागत केलंय अजय आगसकरचं. हाय अँड हँडसम. दुसरा बॉल येतो. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. वाह वाह भाई वाह. एक्स्ट्रा कव्हरला तिथे खूप चांगला झेल टिपलाय. आकाश पाटील फलंदाज बाद. बॅकफुट जाऊन मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु तिथे प्रोटेक्शन होतं मिलिंद बेटासाठी. एक ट्रॅप होता. त्या ट्रॅप मध्ये मात्र आता फसलाय मी म्हणेन. जाल्यामध्ये मोठा मासा फसलाय. मिलिंद बेटा गॉन. तंबूच्या आश्रयाला डीजे अजय आगसकरनं. षटकारानं मात्र अजयचं स्वागत केलं परंतु दुसऱ्या बॉल वरती मी सुद्धा कमी नाही. अगदी ट्रॅप होतो. त्या ट्रॅप मध्ये अडकलाय नवीन फलंदाज दिलीप पाटील. 4थ्या क्रमांकावरती आलाय. हॅलो हॅलो. फटका तर चांगला होता सूरज पाटीलचा परंतु हर्षद पाटीलने केली चूक. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडला
आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 42. 42 धावा. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सुवर्ण संधी आहे. यावेळेस कॅचेस विन द मॅचेस. हाफ ट्रॅकर त्याला उडवलाय लॉंग लेगच्या डोक्यावरून. अन अकॅडमी क्रॅकिंग षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून. जीवदान किती धोकादायक असतात तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. जरी मिलिंद बेटा आमचा बाद झाला, आयकॉन खेळाडू लवकर बाद झाला, मला परवा नाहीये. मी मात्र या गंगेमध्ये हात धुवून घेईन. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. तिथे आकाश पाटील आहे डीप मध्ये. खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत पहा एकच रन कंप्लीट झालेली आहे. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 49. 49 50 माफ करा 50 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 40-42 रायडर्स या टीमचं. माफ करा 49 झालेले आहेत कारण सिंगल काढलेले आहे. पुन्हा एकदा अजय अगसकर बॉलिंग ट्रॅक वरती आता सामना करेल. तिथे स्ट्रायकिंग इला दिलीप पाटील. यावेळेस गती कमी केली. फिंगर्स रोल झाले होते बॉल वरती. बोट मात्र प्रेस झाली होते. पिचिंग झाला त्यानंतर धीम्या गतीनं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती. रन झालेले आहेत 2 गडी बाद 49. जसे चौथ्या षटकाला सुरुवात होईल या ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीला मात्र जोडलेले आहेत किरण मात्रे यांचा आवाज. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. आणि इथे आता मात्र अनाउन्समेंट केली जाते. 40-42 रायडर्स या टीमच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चौकार जो ठोकेल या मॅच मध्ये जो खेळाडू त्याच्यासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये ऋषिकेश शिवराम पाटील यांच्याकडून कॅश प्राइज दिलं जाईल. 40-42 रायडर्स या टीम कडून जो खेळाडू चौकार मारेल त्याच्यासाठी 100 आणि षटकार मारेल त्याच्यासाठी 200 रुपये आदरणीय श्री ऋषिकेश शिवराम पाटील यांच्याकडून दिले जातील. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 49 धावा. आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरण मात्रे यांना धन्यवाद. धन्यवाद उमेश म्हात्रे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 49 वर. 2 बाद 49. एक चांगली धावगती राखण्यात यश आलेलं आहे ते म्हणजे 40-42 रायडरच्या संघाला. सूरज एक चांगली खेळी आपल्या संघासाठी खेळतोय. अजूनही क्रीज मध्ये हाजीर. या षटकातील 6 चेंडू खेळण्यासाठी सूरज स्ट्राईकला येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं मात्र दुसरं षटक घेऊन येतोय हर्षद पाटील. वॉटर टँक एंड करून मारा करेल सूरजसाठी. सूरज वैयक्तिक 27 धावसंख्येवर खेळतोय.
अंपायर 40+ खेळाडू इंजर आहे का? मग त्याच्या जागेवर रिप्लेसमेंट म्हणून 40+ खेळाडू तुम्हाला खेळवावं लागेल. स्पर्धेतला नियम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. या ऑनफिल्डमध्ये एखादा खेळाडू मात्र इनफिल्ड इंज्युअर झाला, म्हणजे इंज्युरी झाली आणि तो खेळाडू जर 40+, गुपेश म्हात्रेला मला तर वाटतं खूप इंजुरी जाणवते, तर रिप्लेसमेंट म्हणून 40+ खेळाडू तुम्हाला खेळवून खेळायचा आहे ही मॅच. चला, मॉन्टी वेटा गुपेश म्हात्रेची रिप्लेसमेंट आहे. मॉन्टी बेटा, मनोज बेटा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. चला, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. एंजल आयशा, 3 षटकांचा खेळ संपला. 49ला 2, 40-42 रायडर्स. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. पहिलं षटक टाकलं होतं प्रसाद यानं, 17 धावा खर्च केल्या होत्या व एकही गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं नव्हतं. त्यानंतर दुसरं षटक टाकलं होतं हर्षद यानं, 13 धावा खर्च केल्या होत्या व एक गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं होतं. त्यानंतर अजय आगसकर, या तिसऱ्या षटकात अजय आगसकर याने 19 धावा खर्च केलेल्या आहेत व एक गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. चला, खेळ चालू करूया प्लीज. चौथं षटक वैयक्तिक दुसरं, संघाचं चौथं षटक घेऊन येतोय हर्षद. पंचांच्या डाव्या बाजूने वॉटर टँक एंड करून मारा करेल सूरजसाठी. सूरज वैयक्तिक 27 या धावसंख्येवर खेळतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू हर्षद 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन निघतोय. सूरजसाठी हा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. मिस कॉलिंग म्हणावी लागेल. दिलीप व सूरज मध्ये दिलीप धावचित बाद होऊन परततोय. मनोज वेटा यांच्यासाठी खुशखबर, जर एक झेल पकडला तर महेंद्र वेटा म्हणजेच कपूरदा यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. हॅलो, चला, म्हणजे मॉन्टी वेटा संध्याकाळची सोय झालेली आहे आपली. आणि महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून सुद्धा मॉन्टी वेटाच्या प्रत्येक झेलाला 1000 रुपयाचं पारितोषिक इथं दिलं जाईल. म्हणजे अजून सेन्सेक्स वधारलाय मॉन्टी सर. येईल येईल, आशा ठेवा, येईल. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, बघूया चेतन चेस करतो चेंडू. सुंदर चेंडू बनावा लागेल. हर्षद याचा निर्धाव चेंडू जातोय. तीन षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र धावसंख्या त्याच ठिकाणी, धावसंख्या 49 वर. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघतो हर्षद. जोरकस मारला फटका, बघूया चेंडू. पंचांचा इशारा, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53. प्रयत्न करायला हवा होता.
या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निघतोय हर्षद. पुन्हा एकदा जोरकस मारला फटका. दीपेश फील्ड करतोय आणि सुंदर झेल टिपतोय. सूरज बाबून परततोय. सूरजची खेळी मात्र संपुष्टात येते. धावसंख्या स्थिर धावसंख्या 55 वर, माफ करा 53 वर. नीट दिसत सूरज वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी आपल्या संघासाठी खेळून जातोय. संदीप नवीन फलंदाज. तर स्ट्राईकला येतोय कल्पेश. यॉर्क पद्धत चेंडू, सुंदर चेंडू. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी, पण दुसरी धाव धावसंख्या 54 वर. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय हर्षद संदीपसाठी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, असफलचा प्रयत्न. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी. धावसंख्या 54 वर. 4 गडी बाद 54. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 54. वैयक्तिक पहिलं व 5वं षटक घेऊन येतोय चेतन. कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करेल कल्पेश साठी. 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या 54. बघूया 6 चेंडू मध्ये आपल्या संघाला कितपत नेतोय कल्पेश. चौकार आणि षटकार मारण्यात माहीर असलेला 6 कल्पेश. बघूया 6 चेंडू मध्ये काय करतोय कमाल. चेतन ऑफ स्पिन आणि लेग स्पिन टाकण्यात माहीर असलेला 6 खेळाडू. पंचांच्या डाव्या बाजूने 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन निघतोय कल्पेश साठी पहिला चेंडू. चेतन निघतो कल्पेश साठी हा चेंडू. फुलटॉस पद्धत चेंडू. चेंडू मात्र बाहेर निघतोय. सुंदर फटका. थोडीस टायमिंग दिलाय. 6 ने संघ पोचतोय 60 वर. या डीजे पुढचा चेंडू. 9-10 पावलाचा स्टार्ट घेऊन निघतोय चेतन. सामना करेल कल्पेश.
फुलटॉस मध्ये चेंडू वन बाउन्स बघूया दीपेशला बीट करून जातोय. धावसंख्या 4 पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 वा. आता मात्र धावसंख्येत थोडासा आकार येतोय. धावसंख्या मात्र फुकतीये 64. सुंदर फटकेबाजी. 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठून काढतोय कल्पेश. मागेच म्हटलं होते कल्पेश एक अप्रतिम खेळाडू आहे. चौकार आणि षटकार मारण्यात माहीर असलेला असा खेळाडू. या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी. संघ पोहोचतोय 64 वर. पहिलं षटक टाकलं होतं प्रसाद यानं. त्यानं 17 धावा दिल्या होत्या व एकही गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं नव्हतं. त्यानंतर दुसरं षटक टाकलं होतं हर्षद यानं. 13 धावा खर्च केल्या होत्या व एक गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं होतं. शेवटचं षटक घेऊन येतो चेतन. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघतो चेतन. कल्पेश पुन्हा एकदा तयार होतोय. पुण्याचा जोरकस मारून दिला. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू हर्षलला बीट करून सीमारेषा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांचा संघ पोचतोय 70 वर. चेंडूवर षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. या षटकातील चौथा चेंडू बघूया चेतन आपल्या गोलंदाजीमध्ये काय बदल करतोय. चौथा चेंडू. पुन्हा इथं कल्पेश तयार होतोय. चेतन पंचांच्या डाव्या बाजूने निघतोय. थोडासा उसळी घेतलेला चेंडू मात्र धावसंख्या स्थिर. धावसंख्या त्याच ठिकाणी. धावसंख्या 70 वर. सुंदर फटका. एक कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावाने संघ पोहोचतोय 74 वर. या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू बघूया कल्पेश. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसऱ्या चेंडूवर षटकार वर 5व्या चेंडूवर चौकार. शेवटचा चेंडू. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत कल्पेश. पुन्हा एकदा तयार होतोय चेतन. शेवटचा चेंडू घेऊन निघतोय. या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू. सुंदर फटका बघूया. आकाश ला बीट करून चेंडू मात्र बाहेर जातोय. चौकार मिळतोय कल्पेश व संघाला. संघ पोचतोय 78 वर. 79 संघ
हे तुम्हा सर्वांवरती आणि उष्मा अक्षरशः होतोय 40 डिग्री 41 काल तर मित्रांनो 41 डिग्री होता परंतु आज किती आहे सँडी सरांना माहीत असेल परंतु आज टेम्परेचर नक्कीच वाढला आणि या उन्हातानामध्ये पाण्याची मागणी भरपूर केली जाते याचं कारण आहे मित्रांनो मगाशी मी या ग्राउंडपासून वंचित झालो होतो परंतु लाईव्ह कॉमेंट्री ऐकत होतो सँडी सर म्हणत होते की फ्युचर फर्स्ट अकॅडमी फाउंडेशनचे जे ओनर्स आहेत अभय वाघमारे यांना खूप चांगला सल्ला दिला आहे कारण पाणी एका घोटानं तुम्ही एकदमच पिऊ नका अंतरानं पाणी पित जा जेणेकरून तुमचं डिहायड्रेशन शरीरामध्ये रोखलं जाईल डिहायड्रेशनचा तुम्हाला त्रास होणार नाही आहे कारण इंजुरी ज्यावेळेस तुम्हाला येते क्रॅम्प्स येणं हे काय दुसरं तिसरं कारण नाही सँडी सर तर क्रॅम्प येणं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण कमी झालं की क्रॅम्प येणं तुमच्यासाठी अगदी दुर्मिळ गोष्ट आहे मित्रांनो आणि आमच्या या स्पर्धेला मात्र पिण्याच्या पाण्याची सोय 20 लिटर जारचे जे ऑक्सिज कंपनीचे आहे ते श्री ओमकार मात्रे यांना पुरस्कृत केलेले आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून आभारी आहे चला मनीष भगत तुम्ही 500 रुपये घेऊन या ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला 500 रुपये जमा करायचे आहेत जाऊया मॅचकडे 29 करायचे आहेत या 79 करायचे आहेत माफ करा सलामीची जोडी तुम्ही पाहताय एंजल आयशा या टीम कडून आहे सलामीची जोडी दीपेश आगसकर आणि त्याच्या जोडीला स्ट्रायकिंग इनला जो बॅट्समन आहे हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅकवरती 40+ खेळाडू एका 40+ खेळाडूनं एक ऐतिहासिक विक्रम युनिक रेकॉर्ड केलेला आहे या मैदानामध्ये अविनाश मात्रे पहिलाच बॉल उडवलाय अगदी समोर व्ही शेप मध्ये खेळलेला फटका हर्षद पाटीलच्या बॅट मधून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल चौकार तो किमो क्षितिज ब्लास्टर्स या टीमचे अमोल आगसकर यांच्या मालकीचा संघ आज 2 सामने पराभूत झालाय अमोल आज मुंबई इंडियन्सचा हाल आहे ना तसंच तुमचा हाल झालाय मुंबई इंडियन्सच्या टीमला मात्र ग्राउंड अनेक चेंज करून पाहिले परंतु मुंबई इंडियन्सनं अजूनही नारळ फोडला नाही विजयाचा दुसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न दांडी गुल केली वाह कमाल केली 40+ खेळाडू क्लीन बॉल पहिला धक्का एंजल आयशा 11 या टीमला हर्षद पाटील गॉन परतलाय विकेट क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक संपादन केली आणि त्या ओव्हरमध्ये एकी रन न खर्च करता 5 विकेट्स हॉल 5 विकेट प्राप्त केलेले आहेत एक ऐतिहासिक रेकॉर्ड एक युनिक रेकॉर्ड तयार झालेला आहे आजच्या घडीला जर कोपरकरने प्रीमियर लीग मध्ये पाहताय आणि मगाशी किरण म्हात्रेने एक उल्लेख केला की खेळपट्टी त्याला पावली आणि मी मगाशीच उल्लेख केला होता मित्रांनो क्रिकेटची देवता आणि हे असतं क्रिकेटमध्ये मित्रांनो आणि जयेश मात्रेसाठी मात्र लगातार 3 षटकार ठोकले तर प्रणित मात्रे त्यांचे परममित्र आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे ओनली जयेश मात्रेसाठी
पहिला धक्का बसला मी म्हणेन एंजल आयशा 11 या टीमला. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती फक्त 4. 79 करायचे आहेत. भलं मोठं टार्गेट आहे. 15.80च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु 4 वर पहिली विकेट गमावली. आता थोडासा संघ अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीमधून सावरण्याची ॲबिलिटी आहे या दोन फलंदाजाकडे. फुलरलेनचा बॉल फटका फसला ऑन साइडला. तिथे लॉंग ऑनला टिपला जाईल सूरज पाटीलना आणि आणखीन एक विकेट. 0 क्रमांकाचा चष्मा मात्र घातला आणि तंबूच्या आश्रयाला परतलाय. गोल्डन डकचा शिकार जयेश म्हात्रे. तंबूच्या आश्रयाला दुसरा गडी बाद. स्पर्धेमध्ये खूप चांगलं इम्प्रेसिंग कामगिरी केलेली आहे. मगाशी जितेंद्र विष्णू म्हात्रेनं 5 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली स्पर्धेतले आणि 3,500चा धनी ठरला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिलाय. आणि मित्रांनो, मी मगाशी चर्चा करत होतो की खेळपट्टी ही तुम्हाला साथ देते. आणि एका स्पर्धेमध्ये एक कर्जतचे समालोचक होते, त्यानं खूप चांगलं वक्तव्य केलं होतं या मातीबद्दल, या क्रीडांगणाबद्दल. खेळ कुठलाही असू द्या, या बॉल नंतर नक्कीच ते वाक्य तुमच्यासाठी मी सांगेन. यावेळेस पास लॉक स्वीप केलाय, फुलटोस होता आणि त्याला उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंच विनोद भगत सांगतात हात चौकार. तर मित्रांनो, ते वाक्य होतं समीर सोमने असं समालोचकाचं नाव होतं. कर्जतचे समालोचक आहेत. खेळ कोणताही असू देत, खेळ कोणताही असू दे, तुम्ही खेळाडू म्हणून एका क्रीडांगणाचा, या मातीचा नेहमी आदर करा, कारण विजयाचे झेंडे. पुढचा बॉल. यावेळेस बाप खूप चांगलं कमबॅक. षटकार मारल्यानंतर ऑफसाईड ऑफ स्टंप. टप्प्याची लाईन मात्र बदलली अविनाशनं आणि ते बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते समाप्ती. 79 करायच्या अखेर. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त 8 या आकड्यावरती. 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे. यावेळेस फटका चांगला. वा, बॅट मधून स्वीट साऊंड. एक्स्ट्रा कव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 15.80च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एंजल आयशा 11 टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 12 धावा. तर मित्रांनो, ते वाक्य होतं खेळ कोणताही असू देत, तुम्ही खेळाडू म्हणून या क्रीडांगणाचा, या मातीचा नेहमी आदर करा, कारण विजयाचे झेंडे याच क्रीडांगणावरती मिरवले जातात आणि पराभवाची दुःख सोसण्याची ताकद हीच माती तुम्हाला नेहमीच देत असते. म्हणून या मातीशी, या क्रीडांगणाशी आयुष्यभर नेहमीच प्रामाणिक राहा. खरोखरच मित्रांनो, हे सत्य आहे. हे क्रीडांगण, ही माती आपल्याला, या मातीशी तुम्ही जर प्रामाणिक राहील तर तुमचा सातत्यानं वर्षानुवर्ष खेळ उंचावेल. या मातीशी तुम्ही कधी गद्दारी केली तर मी सांगायची गरज नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 12. आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज पाटील. कोपरखेरणे गाव एंड कडून मात्र बॉलिंग करण्यासाठी तयार. येस, मनीष भगत कडून 500 रुपये तर जमा झालेले आहेत कल्पेश साठी. धन्यवाद संतोष म्हात्रे. यावेळेस बॅकफुटर जाऊन फक्त पुश केलाय. पुश करो खुश रहो. इथे पहा बॅकअप करा. त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या आकाश पाटीलच्या बॅटमधून.
आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती आहे 14. 79 करायचे आहेत या मॅच मध्ये. भलं मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये एंजल ऐशा या टीम समोर, परंतु कुठलंही टार्गेट मी मगाशी उल्लेख केला की विजयाची गॅरंटी देत नाही. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुणीही अजूनही पॉल ऑक्टोबस तयार झाला नाही. फुटबॉलमध्ये आपण पाहिला जसं पॉल ऑक्टोबस सांगायचा तसं व्हायचं, परंतु क्रिकेटमध्ये अजून तसं झालं नाही. इथे कॉट बियॉन्ड द स्टंप, बॅटची एज लागली आणि पहा डायरेक्ट बॉल मात्र अगदी छातीवरती आला विकेट किपरच्या. खूप चांगला झेल मिलिंद बेटानं टिपलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन. अग्री कोळी बांधवांची आराध्य देवता आई एकवीर आई यांचं स्मरण आणि नवीन फलंदाजाला निलेश चंद्र पाटील 5व्या क्रमांकावरती नेट नंबर 5 मध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. 8 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झाले होते. असं वाटलं होतं की पार्टनर्स ते बिल्ड होईल, परंतु तिसरा गडी बाद अक्रॉस द ब्लाइंडर खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. अगदी आपण म्हणत असतो आणलीवर अगदी डोळे मिटून फटका खेळण्याचा प्रयत्न निलेशचा झालाय. बॉल कुठे होता, लाईन कुठे होती आणि बॅटचा स्विंग कुठे होता निलेशचा. अगदी बराच अंतर होतं बॉल आणि बॅटचं. त्याला म्हटलं जातं मित्रांनो ब्लाइंडर. आणि इथे डॉट बॉलची होते समाप्ती. खूप चांगली बॉलिंग सूरज पाटील कडून. यावेळेस पुश केला, बॉल हवेत आहे, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक जज करतोय. अनिकेत पाटीलनं बॉल अडवला, तोपर्यंत 1 रनच कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु थांबवला दीपेशनं दुसऱ्या रनसाठी निलेशला. आणि या 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 15. 3 गडी बाद 79 करायचे आहेत. अजून पल्ला दूर आहे, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांना हात फैलावलेले आहेत. अगदी कवायताप्रमाणे इशारा करतायत. खूप चांगली पंचांची कामगिरी आज सकाळपासून आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल सूरज पाटीलला. हा बॉल यावेळेस जडमध्ये होता. हा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढला, ऑन साइडला 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा सुद्धा प्रयत्न चालवलाय आणि 2 रन दीपेश आगसकरच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या. आणि 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती रन झालेले आहेत 18. यावेळेस बॅकफुटवर जाऊन मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु प्रयत्न फसलाय दीपेश आगसकरचा. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पॉवर प्लेचं दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 18 धावा. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी. अठरा बॉल मध्ये 61 धावांची गरज आहे एंजल ऐशा 11 या टीमला. आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा किरण मात्र जोडलेले आहेत, त्यांचा आवाज. धन्यवाद. अठरा चेंडू आणि 61 धावांची गरज. 20.33 सरासरीने धावा काढाव्या लागतील, तर त्या ह्याच धावा मात्र 40-42 रायडर्स संघाला कुठेतरी थांबाव्या लागतील. तसेच आघाडीवीर म्हणून आलेला हा दीपेश अजूनही आपल्या क्रीजमध्ये हाजीर. तर त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज येतो निलेश. तिसरं षटक अविनाश म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जोरकस मारला प्रयत्न,
सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तर संदीप पाटील यांचं एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघ पोचतोय 19 वर. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निघतो अविनाश. दीपेशसाठी हा चेंडू. सुंदर असा फटका. सूरजची खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सूरजच्या माध्यमातून. त्याचा फायदा होतो दीपेश व संघाला. संघ पोचतोय 23 वर. निघतोय दीपेशसाठी हा चेंडू. 9-10 पावरांचा स्टार्ट घेऊन अविनाश. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय संदीप पाटील यांच्या माध्यमातून. लॉंग ऑफच्या ठिकाणी उभा असलेला हा खेळाडू. गोळीच्या वेगाने निघालेला हा फटका मात्र आपल्या हाताने मात्र चेंडूला रोखतोय. 2 धाव मिळतात दीपेश व संघाला. संघ पोहोचतोय 25 वर. चौथा चेंडू घेऊन निघतो अविनाश. पुन्हा एकदा दीपेश सामोर जाईल. दीपेश आता थांबणार नाहीये. चेंडू मात्र निघतोय आउट ऑफ पार्क. षटकार. संघ पोचतोय 31 वर. पाचवा चेंडू. हॅलो. त्याचबरोबर 40-42 रायडर्स या टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला मात्र विकेटसाठी 200 रुपये आहेत ऋषिकेश शिवराम पाटील यांच्याकडून. सुंदर असा फटका. तुषार फील्ड करतोय. 1 धाव मित्र मिळतीये. दुसरी धाव घेण्याची मात्र तयार दाखवत नाहीत. संघ पोचतोय एका धावेने 32 या धावसंख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर फटका. सुंदर फटका. कॉमेंट्री बॉक्स एंडला मात्र धक्का देऊन चेंडू निघतोय. षटकार मिळतोय निलेश व संघाला. संघ पोचतोय 38 वर.
कारण की दीपेश आगसकर अजूनही जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत मॅचचं चित्र हे मात्र काय असेल हे समोरच्या टीमला जवळजवळ समजलं असेल. तर दीपेशची एक चांगली साथ निलेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. कारण दीपेश अजून 9 बॉलमध्ये 23 या धावसंख्येवरती खेळतोय आणि निलेशचा जर बॅटिंग डिपार्टमेंट पाहिली तर त्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर आतापर्यंत आहे 8 या आकड्यावरती. एक षटकार त्यानं सुद्धा खोललाय आणि आता मॅचमध्ये अगदी मजा येईल. या मॅचमध्ये जरी 12 बॉल असले 41 धावांची गरज आहे, परंतु जोपर्यंत दीपेश आगसकर आहे, निलेश चंद्र पाटील आहे या ऑनफिल्डमध्ये, तोपर्यंत मॅचचं चित्र अगदी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच उमेश सर. मिलिंद वेटा तसेच असे मिलिंद वेटा त्यानंतर दीपेश आगसकर त्यानंतर ओमकार पाटील असे जे खेळाडू आहेत जे जोपर्यंत पिचवर आहेत तोपर्यंत मॅचचा हाल आपण सांगू शकत नाहीये. येस किरण, आणि मैदानामध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला होता, त्याच्यामध्ये एक टीम मीटिंग झाली. 40-42 रायडरच्या संपूर्ण टीमचा अगदी घोलका तयार झाला होता. आता काय करायचं आहे, दीपेश आगसकरची विकेट्स हा मात्र एक मजबूत त्यांचा एक पाया असेल. ही विकेट आपल्याला लवकर जर प्राप्त करता आली तर मॅच मध्ये आपलं कमबॅक होईल. हा मीटिंग मध्ये चर्चेचा विषय राहिला असेल. नक्कीच नक्कीच. पण दीपेश अशी मॅच सोडेल का हे गुपित मात्र या षटकामध्ये दडलेलं आहे. तर बघूया या षटकातील षटक घेऊन येतात तुषांत म्हात्रे, एक अष्टपैलू असा खेळाडू. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. माझ्या मते ही डिसायडर ओव्हर असू शकते उमेश म्हात्रे. येस येस, अगदी निर्णायक ओव्हर ठरेल एक तुषांत म्हात्रेची, कारण तुषांत म्हात्रेनं मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं कमबॅक केलं होतं किरण. नक्कीच. पहिल्या चेंडूवर दीपेश हल्ला करतोय. बघूया चेंडू बाहेर जातोय. पप्प्याला मात्र तिथे पप्प्या होता प्रेक्षक, परंतु तो बनला तिथं पप्प्या होता क्षेत्ररक्षक, परंतु बनलाय तो प्रेक्षक आणि बॉल सीमा पार. नक्कीच नक्कीच. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. आता 11ला 35 धावांची गरज आहे. नक्कीच. दुसरा चेंडू घेऊन निघतो तुषांत. सुंदर फटका दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक कलात्मक फटका, चौकार मिळतोय. अगदी गुदगुल्या करत गेला किरण आउटफील्डला. अगदी बंदुकीतून सुटलेली गोळी जशी सुटते तसा हा बॉल मात्र सुटला होता सीमारेषेला छेद करण्यासाठी. नक्कीच. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 वर. 10 चेंडू आणि 31 धावा. 10 चेंडू आणि 31 धावा. दीपेश सुंदर फलंदाजी करतोय. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघतोय तुषांत दीपेश साठी. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अवंतर धावेने संघ पोहोचतोय 49 वर. 10-30. किरण, कालच्या सारखी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध CSK शेवटच्याच मोमेंटला असा सामना झाला होता. सुंदर चेंडू आणि क्लीन बॉल तुषांतला मात्र समजायच्या आधीच मात्र मिलिंदने सेलिब्रेशन केलं होतं. दीपेश बाद होऊन परततोय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची जी ग्राउंडची जी लेवल होती ती मात्र लवकर बॅकलिप त्याची खाली आली नाही. बॅकलिप खाली येण्याच्या अगोदरच मात्र बॉल बेसला मात्र चुंबन घेत गेला असं म्हणायला काही हरकत नाहीये. आता 12 बॉल 12 मध्ये 33 धावांची विस्फोटक खेळी मात्र दीपेश आगसकरनं पेश केली. नक्कीच उमेश सर, चांगली खेळी दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र सेन्सेक्स थोडस आलेख सेन्सेक्सचा खाली घसरतोय. तर बघूया आता 9 चेंडू आणि 30 धावा. दीपेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजाचे चेतन पाटील. तर निलेश पाटील त्याला साथ देईल. 9 चेंडू आणि 30 धावा. 9 चेंडू आणि
5 षटकार. माझे साथी स्कोरर शुभम आगासकर मला वारंवार स्कोर कळवत आहेत. या षटकातील चौथा चेंडू तृषांत घेऊन निघतोय. चेतनसाठी हा चेंडू. उभ्या उभ्याने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉल होतोय. 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. फुलटॉस पद्धत चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोचतीये 2-3. धावसंख्या जाऊन पोचते 52 वर. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. माफ करा. ओके, फ्री हिट असेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचते ती 53 वर. निर्धाव चेंडू जातोय. चेतनला मात्र चेंडू फळीला बॉल लावण्यात यश येत नाहीये. 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 26 धावा. शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू तृषांत घेऊन निघतोय. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 26 धावा. या डीजे. जर ही मॅच जिंकून दिली तर त्याचेच परममित्र आहेत संतोष म्हात्रे भुरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल निलेश पाटील साठी.
विरोधामध्ये करंदीबी टायगर्स आजच्या दिवसातला 5व्या क्रमांकाचा सामना आपण पाहणार आहोत. 6 मध्ये 26 करायचे आहेत या मॅच मध्ये. आणि आता शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा जय म्हात्रेला आणलाय. जय पाटील माफ करा, ज्यानं मागच्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली होती, भीमर टाकले होते आणि त्यानंतर त्या बॉलरला मात्र बंदी आणली होती. त्याच्याच हातामध्ये हा चेंडू गेलाय. जय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल निलेश पाटील. पहिला बॉल राऊंड द विकेट. यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल हुक केला बॉलला आणि इथे नो बॉल. बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चला आता या बॉल वरती 7 रन आले. आता धावा करायचे आहे 6 बॉल मध्ये. 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19 रन. यावेळी चांगला बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न चालवलाय आणि इथे पहा काय घडलं जातंय. जय पाटील अगदी सावध नव्हता, बेसावध होता. बॉलरला थ्रो आली आणि पहा तो काय करतोय. म्हणजे किती चालाक असेल हा क्रिकेटर. इथे संधी प्राप्त झाली होती. संधी शँटी सर बॉलरला अगदी अर्ध्या पिचावर होता बॅट्समन. रनआउटची संधी चालून आली होती परंतु कुठलंही लक्ष नव्हतं. या आता 5 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. एंजल आयशा 11 या टीमला 5 मध्ये 17. यावेळेस पहा बॉलचा टॉप एज लागला बॅटचा आणि ते पहा झेल सोडलाय. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न. एक रन कंप्लीट झाली. आता रन करायचे आहेत 4 बॉल मध्ये 16. निलेश पाटील याच्याच अगोदर स्ट्रायकिंग इनला त्यानं स्टंप उचलून पकडले. मुरुनाल होता शॉट फाईन लेगला. अगदी चाणक्य दाखवला. आता 4 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक बॉल वरती चौकाराची आवश्यकता आहे. एंजल आयशा या टीमला आता स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता स्ट्रायकिंग वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय चेतन पाटील. 4 बॉल 16 रनची गरज. आता कमबॅक केला मी म्हणेन जय पाटीलनं या ओव्हर मध्ये. चांगला बॉल पिचिंग झाल्यानंतर खाली राहिलाय. 3 बॉल 16 करायचे आहेत. ज्या बॉलरविषयी चर्चा सुरू होती, सामना थांबवला होता, त्या बॉलरनं मात्र आता चांगली बॉलिंग केलेली आहे. 3 बॉल 16 करायचे आहेत. 3 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. एंजल आयशा 11 या टीमला 40-42 रायडर्स टीमच्या विरोधामध्ये. तीन बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. चला गेम स्पीड अप करा. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. बॉलर निघालाय जय पाटील. राऊंड द विकेट. चांगला बॉल हाफ ट्रॅकर. वाह वाह भाई वाह.
मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय चेतन पाटीलने उत्तुंग षटकार. अन अकॅडमी क्रॅकिंग 6. सामना आपल्या समोर. आता रोमांटिक वलनावर गेली मॅच. आता ऑन झाली. एंजल आयशा या टीम समोर 2 बॉल मध्ये 10. या बॉल मध्ये चौकार ठोकला तर कमबॅक होईल आणि या बॉल मध्ये विकेट प्राप्त झाली तर कमबॅक होईल 40-42 रायडर्सच्या टीमचा. यावेळेस कमबॅक झालाय खूप चांगला. जय पाटील बॉलर आहे की काय? स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला फील्ड केला आहे परंतु कुठे फेकावं कुठे रनआउट करावं हे त्याला समजत नाहीये. असे कमी वेळा पाहायला मिळतात असे क्रिकेटर. तुम्ही लीग स्टेज स्पर्धा खेळता मित्रांनो. एका बॉल मध्ये 9 रनची गरज. आता सामन्यामध्ये मी म्हणेन मजबूत पकड मिळवलेली आहे 40-42 रायडर्स या टीमनं. 1 बॉल 9 रन. हा बॉल व्यवस्थित टाकावा लागेल जय पाटीलला. यावेळेस खूप चांगला बॉल आणि हा सामना जिंकला 8 या धावसंख्येच्या फरकानं. 40-42 रायडर्स या टीमनं हा सामना जिंकलेला आहे. पहिला विजय आजच्या दिवसातला. वेल प्लेड. अभिनंदन 40-42 रायडर टीम्स आणि हार्ड लक मी म्हणेन एंजल आयशा. खूप चांगला संघर्ष निलेश तुमचा राहिला या मॅच मध्ये. अगदी कालजाचा ठोका इथं चुकला होता भुऱ्याचा. कारण ही मॅच जिंकून दिली असते तर 1000 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं असतं. संतोष म्हात्रे भुऱ्यानं लावलं होतं 1000 रुपयाचं पारितोषिक परंतु हा सामना गमावलाय. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण जे बक्षीस लावलं होतं या मॅच मध्ये 40-42 रायडर्स या टीमच्या खेळाडूंना ऋषिकेश शिवराम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये, प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि प्रत्येक विकेटला मात्र 100 रुपये होतं.